19 एप्रिल 2026 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात भव्य आणि ऐतिहासिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये एक विशेष ऐतिहासिक देखावा साकारण्यात येणार आहे। उस्मानाबाद सध्याचे धाराशिव जिल्ह्यातील कसबा तडवळ या गावात 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी महार मांग वतनदार परिषदेचे पहिले अधिवेशन पार पडले होते। या ऐतिहासिक अधिवेशनासाठी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले होते। त्यावेळी स्थानिक अनुयायांनी बाबासाहेबांचे भव्य स्वागत करत तब्बल 51 बैलजोडी लावून बैलगाडीतून मिरवणूक काढली होती। हा प्रसंग त्या काळातील सामाजिक जागृती आणि बाबासाहेबांप्रती असलेल्या आदराचे प्रतीक मानले जातो। याच ऐतिहासिक घटनेचा जिवंत देखावा प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप सोलापूर यांच्या वतीने साकारण्यात येणार आहे। हा देखावा 19 एप्रिल 2026 रोजी रविवारी सोलापूर शहरात निघणाऱ्या भव्य जयंती मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरणार आहे। या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देणे तसेच बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनातील प्रेरणादायी प्रसंग समाजासमोर मांडणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। तरी सोलापूर शहरातील सर्व समाज बांधव तसेच देशभरातून येणारे भीमसैनिक यांनी या भव्य मिरवणुकीस मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून या ऐतिहासिक देखाव्याचा साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने। जय भीम। मी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचा प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीने व तसंच कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या वर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्याचा उस्मानाबाद जिल्हा आणि आताचा धाराशिव या जिल्ह्यातील तडगळ या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामार्ग वतनदार परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाला आले असता त्यावेळेस तेथील अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 51 बैलजोडे लावून बैलगाडीमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती। तीच संकल्पना प्रबुद्ध भारत तरुण मंडळने घेऊन या वर्षीचा देखावा कसबा तडवळ या गावामधील बैलगाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभारलेली 10 फुटाची मूर्ती आणि समोर बैल आणि ते अनुयायी असा देखावा करण्यात आलेला आहे। तरीही एक ऐतिहासिक क्षण म्हणजे 14 तळ्याचं सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं सत्याग्रह केलेल्या दिवसाचे 100 वर्ष पूर्ण होत असताना या अनुषंग प्रबुद्ध भारत तरुण मंडळ कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे यांच्या माध्यमातून सत्याग्रहाचा पण देखावा आम्ही केलेला आहे। जवळपास हा देखावा 20 फुटाचा आहे आणि त्यामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 6 फुटाची मूर्ती आणि सोबत अनुयायी आहेत आणि आपल्या लाईट सिस्टीम पुण्यातले एक स्क्रीनच्या माध्यमातून किंग असं एक संकल्पना करून स्क्रीन टी व्ही लावण्यात आलेली आहे। तरी मी आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सोलापूरकरांना महाराष्ट्रामधील सर्व जनतेला व महाराष्ट्राच्या बाहेर देशातून येणाऱ्या सर्व आंबेडकर प्रेमी यांना अनुयायांना हात जोडून विनंती करतो की हा आम्ही ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार राहावा। बाबासाहेबांनी म्हणले जो इतिहास भूलने वाला समाज नहीं इतिहास बनाने वाला समाज चाहिए असं बाबासाहेबांनी म्हणलं होतं। तेच संकल्पना करून आम्ही इतिहास कधीही बाबासाहेबाचा बुजू देणार नाही। बाबासाहेबाचा इतिहास असंच देखाव्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना कळावा हीच पीबी ग्रुप आणि कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे यांची संकल्पना आहे। तरी मी सर्व अनुयायांना देशभरातून महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भीमसैनिकांना भीमप्रेमींना व सर्व समाज बांधवांना विनंती करतो की हा देखावा पाहण्यासाठी सर्वांनी आपली लाखोच्या संख्येने उपस्थिती राहावी ही विनंती करतो। जय भीम जय भारत। बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम।